मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं आणि इनडायरेक्टली फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। सिंगापूरच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असल्याचं मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात सांगण्यात आलंय। महाराष्ट्र जगातील 28व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था। महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठं आर्थिक राज्य असून त्याने सातत्याने देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मत या अहवालात नोंदवण्यात आलंय। या अहवालात काय आहे हे समजून घेऊच त्याआधी मॉर्गन स्टॅनली काय आहे ते सांगतो। मॉर्गन स्टॅनली ही एक आंतरराष्ट्रीय अर्थविषयक सेवा पुरवणारी कंपनी आहे। तिचं मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिकेत आहे। ही कंपनी जगभरातील गुंतवणूकदार, कंपन्या, सरकार आणि संस्था यांना गुंतवणूक, बँकिंग, शेअर बाजारातील व्यवहार, संपत्ती व्यवस्थापन आणि आर्थिक सल्ला सेवा देते। मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार महाराष्ट्राची GSDP सध्या सुमारे 536 अब्ज US$ इतकी असून ती 2030 पर्यंत 1 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। महाराष्ट्राच्या देशाच्या GDPत 13.7% योगदान आहे। राज्य ऑटो आणि ऑटो पार्ट्स, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि टेक्सटाईल क्षेत्रात आघाडीवर असल्याची माहिती मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात देण्यात आली आहे। सर्वाधिक निर्यात करणारे राज्य ज्याचे एकूण निर्यातीतील योगदान 15.4% आहे। परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे। राज्याचा बजेट टू GDP रेशो 18.5% आहे। तो भारतातील सर्वात कमी आहे, ज्या माध्यमातून विकास प्रकल्पांसाठी निधी मागील काही वर्षात चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाला आहे। मुंबई मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच विविध महामार्ग प्रकल्प मार्गी लागले आहेत। सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत औद्योगिक उत्पादनातून दूर होत माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, विमा व रिअल इस्टेटमध्ये वाढ झाली आहे। राज्याने ऊर्जा संक्रमण, इलेक्ट्रिक वाहन उद्योग आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातही धोरणात्मक पावलं उचललेली आहेत। शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात प्रगती झाल्याची माहिती मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात देण्यात आली आहे। कापूस, ऊस, डाळी, कांदे व फळांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन झालंय। सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढवणे, रोजगार निर्मिती व हवामान बदलाशी जुळवून घेणारी नागरी धोरणं राबवण्यावर भर देण्यात आलाय। सर्वाधिक निर्यात करणारे राज्य ज्याचे एकूण निर्यातीतील योगदान 15.4% आहे। तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होते, पण त्यावर निर्णय होत नाही। आता या अहवालामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढतील, पण त्या सरकारकडून पूर्ण होतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीकडे एवढी चांगली वाटचाल आहे, तर सरकारने कोणत्या मुद्द्यांवर आधी भर द्यायला हवा? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।